हॅलो नमस्कार, मी विशाखा आंबोळकर साईश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचे खूप खूप स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात जाऊ दे हीच माझी इच्छा आहे। तर अशा प्रकारे माझी देवपूजा झाली आहे। सो आजचा ब्लॉग छोटासाच आहे, मिनी ब्लॉग। तर अशा प्रकारे माझी देवपूजा झाली आहे। फक्त मी हार आणि हळद कुंकूच आले, बाकी माझ्या मिस्टरांनीच केले। त्यांचा पण उपवास असल्यामुळे माझा उपवास नसतो, फक्त त्यांचाच उपवास असतो। सो अगरबत्ती वगैरे मी त्यालाच लावायला सांगितले। आज श्रावण महिन्यातला लास्टचा सोमवार असल्यामुळे आज देवपूजा चांगली करून घेतली आणि उपवासासाठी साबुदाण्याची खिचडी बनवली आहे मुलींसाठी आणि त्याच्यासाठी। सो आता हिला शाळेत सोडते, रिक्षापर्यंत सोडते। ती जाईल रिक्षाने एका माझ्या मैत्रिणीसोबत। सो रिक्षाने सोडताना हिला बाहेरचा थोडासा पाऊस येऊन गेलेला, तो इतका मस्त, तो डोंगर इतका मस्त दिसत होता, मला वाटलं की तो सुद्धा कॅप्चर करावा कॅमेऱ्यामध्ये, म्हणून केला। सो नैवेद्यासाठी गुलाबजामुन बनवते। रेसिपी पहिलेपासून शूट केली नाही, कारण की मुलीकडे मोबाईल होता त्याच्यामुळे। सो अर्ध्यातच काय नाही, पीठ भिजवायचं आणि छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि तळून घ्यायचे। आणि एका साईडला पाणी आणि साखरेचं मिश्रण ठेवायचं। सो हे छोटे छोटे गोळे बनवून घेतले आणि एकदम बारीक मंद आचेवर तळून घ्यायचे आणि गरम गरम पाकामध्ये ते सोडायचे आणि झाकून ठेवायचं। थोडी त्यामध्ये वेलची पावडर टाकली आहे, त्याच्यामुळे ते हिरो हिरो दिसतं। वेलची पावडर किंवा कोणाकडे केशर असेल तर केशर पण टाकू शकता। सो असं सगळं सर्व मिक्स करायचं आणि झाकून ठेवायचं। मी थोडा वेळ बाहेरच ठेवलं झाकून आणि नंतर थंड पडल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवले। ते रस ऑब्झर्व करून घेतली सगळं पाक आपल्यामध्ये, त्याच्यासाठी फ्रीजमध्ये ठेवले। तो आजचा आहे मिनी ब्लॉगच। तर यात आत्ताच बंद करते मी माझा ब्लॉग। तर जर तुम्हाला माझे ब्लॉग बघायला आवडले तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा। सो आजचा ब्लॉग इथे संपवते। परत भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि संध्याकाळची तयारी करतो आता जेवणाची। सो भेटूया उद्या। थँक्यू।